एबीपी माझावर या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी बुलेटिनला सुरुवात करताना शिवाजी महाराज पुतळा प्रकरणातील स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांनी एबीपी माझावर मोठा दावा केलाय। आपण त्या कामाचे स्ट्रक्चरल कन्सल्टंट नव्हतो असं चेतन पाटील यांनी स्पष्ट केलंय। नेव्हीला केवळ फाउंडेशन डिझाइनचं काम दिल्याचा चेतन पाटील यांचा दावा आहे। आपल्याकडे कोणतीही वर्क ऑर्डर नाही, तसंच कोणतेही पत्र नसल्याचं चेतन पाटील यांनी सांगितलंय। तर चेतन पाटील यांचा काय दावा आहे? मी त्या कामाचा स्ट्रक्चरल कन्सल्टंट नव्हतो, मी केवळ नेव्हीला फाउंडेशन डिझाइन दिलंय। पुतळ्याशी माझा संबंध नाही, ठाण्यातल्या एका कंपनीला ते काम दिलेलं आहे। एफआयआर मध्ये माझं नाव आलंय, पण माझा त्याच्याशी काही संबंध नाही, माझ्याकडे कोणतीही वर्क ऑर्डर नाही, तसं कोणतंही पत्र मला दिलेलं नाही, ते काम ठाण्यातल्या कंपनीला दिलेलं आहे। त्यांनी मला केवळ सांगितलं की 11 टनचा लोड आहे आणि त्यानुसार मी केवळ चौथऱ्याचं डिझाइन दिलेलं आहे। विजय केसरकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, मूर्तिकार म्हणजे पुतळा ज्यांनी घडवला ते आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट यांच्यावरती आरोप आहे, पण काय दावा केला जातोय आता चेतन पाटील यांच्याकडून? प्रज्ञा, आपल्याला माहित आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी दुर्घटना घडली त्याच्यानंतर दोघांच्यावरती गुन्हे आहेत ते दाखल करण्यात आले। त्यापैकी एक कोल्हापूरचे चेतन पाटील आहेत। ज्यावेळी आपण चेतन पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क साधला त्यावेळी त्यांचं असं म्हणणं होतं की या पुतळ्याशी माझं कुठलंही देणं घेणं नाही, मी फक्त चबुतरा आहे, तो चबुतऱ्याचं जी डिझाईन आहे ती माझ्याकडून करून दिलेली आहे आणि मला जे सांगण्यात आलं होतं की त्यावर 11 टनाचा जो बोजा आहे तो असणार आहे आणि त्यानुसार मी चबुतऱ्याची संपूर्ण बांधणी आणि त्याचं जे डिझाइन आहे ते करून दिलं होतं। मात्र या एफआयआर मध्ये आपलं नाव आहे असं सांगितल्यानंतर ते माझं नाव या ठिकाणी घातलं असं म्हटलं आहे। मात्र याच्याशी कुठलाही संबंध नाही, हे एका ठाण्यातील कंपनीला दिलं होतं अशा पद्धतीची माहिती देखील चेतन पाटील यांनी आपल्याशी बोलताना दिलेली आहे। त्यामुळे ठाण्यातील कोणती कंपनी आहे ज्या कंपनीला हे सगळं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे, कारण एफआयआर मध्ये फक्त आपटे नावाची व्यक्ती आणि चेतन पाटील अशी दोघांची नाव आहेत, कुठल्याही कंपनीचं नाव या ठिकाणी नाही आहे। त्यामुळे खरं तर ठाण्यातील ही कुठली कंपनी हा देखील खूप संशोधनाचा विषय या ठिकाणी बनलेला आहे। मात्र चेतन पाटील यांनी म्हटलंय की ज्यावेळी हे सगळे पुरावे मला कोर्टात सादर करायची वेळ येईल त्यावेळी मी माझी बाजू आहे ती कोर्टामध्ये मांडेन, मात्र मला या संदर्भातली कुठलीही वर्क ऑर्डर दिलेली नाही, माझ्या कुठल्याही वर्क ऑर्डर मध्ये माझं नाव नाही आणि जो पुतळा बसवला किंवा पुतळ्या संदर्भातले माझा कुठलाही संबंध नाही, मी केवळ चबुतऱ्याची या ठिकाणी डिझाइन आहे ते करून दिलं। या जे चेतन पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या जे कोल्हापुरातील घराकडे आपण ज्यावेळी गेलो त्यावेळी घर आहे ते पूर्णपणे बंद होतं, ते घरामध्ये नाहीत, त्यांचा फोन देखील बंद या ठिकाणी येतोय। मात्र ज्यावेळी त्यांची पत्नी होती त्यांच्याकडे सुरुवातीला कोल्हापूर पोलीस गेले, त्यांनी पाहणी केली, विचारपूस केली, मात्र दुसऱ्या वेळी ज्यावेळी कोल्हापूर पोलीस गेले त्यावेळी त्यांच्या घराला कुलूप आहे ते या ठिकाणी पाहायला मिळालं। त्यामुळे आता चेतन पाटील हे नेमके थेट कोर्टामध्ये जातात का याच्या विरोधात किंवा आपली बाजू कशी मांडतात हे सगळ्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा हाच उपस्थित होतो की जर कंपनी ठाण्यातली आहे तर ती कंपनी कोणती, त्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट कसं मिळालं होतं आणि मग हा सगळा अपघात कसा घडला, या संदर्भात पुढच्या काही दिवसांमध्ये अधिक खुलासे होऊ शकतात। तुर्तास धन्यवाद विजय दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।